शिवधर्म तुमच्या हक्काचं चॅनल. शिवधर्म दबलेल्यांचा आवाज बनेल, शिवधर्म पिचलेल्यांची उभारी बनेल, शिवधर्म अन्यायग्रस्तांचा आधार बनेल, अंधारात चाचपडणाऱ्यांचा प्रकाश बनेल, व्यवस्था बदलण्याचा मार्ग बनेल, सकारात्मक विकासाची प्रतीक बनेल. शिवधर्म न्यायाचा आदर करणारा आदरार्थी बनेल, न्यायाची जाड अन्यायाची चीड बनेल, दुष्ट कारभाराचा कर्दनकाळ बनेल. शिवधर्म राजकारण्यांना भानावर ठेवणारा बनेल, नोकरशहांवर अंकुश. रायगड जिल्ह्यात शांतीवन येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा. पनवेल राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस पनवेल येथील शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीच्या आवारात वृक्षारोपण करून धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. ज्या संघटनेची स्थापनाच वृक्षारोपण करून करण्यात आली होती त्या संघटनेत वृक्षारोपणाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात येत असते. म्हणून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करूनच माझा वाढदिवस साजरा करावा असा मानसच सूर्यवंशी सरांनी केला होता. संस्थापक अध्यक्षांनी नारा दिलाय की झाडे लावा झाडे जगवा या उद्देशानेच वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात झाडे लावून माननीय विजय सूर्यवंशी सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा हे निसर्गाचे उगमस्थान आहे, म्हणून यावर्षी सुद्धा पनवेल शांतीवन येथे आधी वृक्षारोपण करण्यात आले व तेथील रुग्णांना सोबत स्नेहभोजन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, विश्वस्त मनीषा परमार, विश्वस्त झुंबरसिंग पाटील, विश्वस्त अनिकेत सूर्यवंशी, आदित्य सूर्यवंशी, विश्वस्त विनायक शिंदे, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शेगोकार, सहसचिव दत्तू ठोके, पनवेल जिल्हा कोषाध्यक्ष मचिंद्र पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष गणेश पराड, अन्याय अत्याचार निवारण समितीचे पनवेल तालुका संघटक मंगेश खुटले, शिवधर्म वृत्तपत्राचे संपादक अमोल पाटील, पत्रकार उमाजी मंडले, पत्रकार शीतल पाटील, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम सिंग चव्हाण, नाशिक येथील कुणाल ठोके, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीच्या एचओडी अपर्णा कांबळे मॅडम, आकाश कुमार सर, विक्रांत सेन, निर्माली शर्मा, समृद्धी भोपे, जानवी ननावरे व आदिराज कांबळे उपस्थित होते. विद्यार्थी आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मित्रांनो, मी आज खूप भारावून गेलोय. संपूर्ण महाराष्ट्रातून मी जी हाक दिली होती की महाराष्ट्राची एकूण परिस्थिती आज तापमानाला पाहता काय तापमान आहे हा विचार मनात आला आणि महाराष्ट्राला हाक दिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपणाचं काम होतंय. ही अभिमानाची गोष्ट आहे खरं तर, आणि मलाही खूप आनंद होतोय. आणि माझ्याकडे शब्द नाही, तुम्ही माझ्यावर एवढे सगळे प्रेम करतात. खरंच असं हे प्रेम लाभणं, असा तुमचा सगळ्यांचा सहवास, तुम्हाला सर्वांना मी तुमचे कुणाचे आभार मानणार नाही, कारण आभार हे परक्यांचे मानले जातात. तुम्ही सगळे माझे आहेत आणि मी तुमचा आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आपण सुरू केलं तर त्यामध्ये नांदेड असेल, कोल्हापूर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल. आणि ही मॅडम ही आपले फक्त आज वृक्षारोपणाची पाणी अभावी आपली औपचारिकता आहे. पुढे आपण जून जुलै असेल, ह्या जून जुलैमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण चालूच ठेवणार आहे. आज खरं तर संघटनेबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण आज तुम्ही एवढं माझ्या प्रचंड शब्दरूपी किंवा फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून एवढा शुभेच्छांचा वर्षाव केला. माझ्या पाठीवर जो ओझा म्हणजे तुमचं मला हत्तीचं बळ आल्यासारखं झालंय की मला असं वाटतं की तुमच्यासाठी काय करावं अजून, आणि ही मला प्रेरणा मिळाली. आणि मित्रांनो, ही तुमची ताकद आणि ही तुमची अशी साथ माझ्यासोबत असली तर महाराष्ट्र काय आपण लवकरच भारतामध्ये पोहोचू.